नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। गांधीनगरमध्ये खून प्रकरणाचा छडा, 2 तासात 4 आरोपी आणि 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक। कोल्हापूर शहरातील गांधीनगर परिसरात तरुणाचा खून करून मृतदेह पंचगंगा नदीकाठी फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 2 तासात 4 आरोपी आणि 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले। दिनांक 6 जुलै 2025 रोजी कोयना कॉलनी गांधीनगर येथे एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता। सुरुवातीला ही घटना अकस्मात मृत्यू म्हणून गांधीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती, परंतु शवविच्छेदन अहवालात मृत आशुतोष सुनील आवळे राहणार गांधीनगर कोल्हापूर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झालं। त्यानंतर मृताच्या वडील सुनील आवळे यांनी पोलिसात फिर्याद दिली की अज्ञात व्यक्तींनी त्यांचा मुलगा आशुतोषाचा खून केला। त्या आधारे गांधीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाची जबाबदारी दिली। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली 4 तपास पथकं तात्काळ तयार करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता काही ठोस माहिती मिळाली नव्हती। दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की काही तरुणांनी आशुतोषचा खून केला असून ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत। या माहितीनुसार पोलिसांनी गांधीनगर कोयना कॉलनी परिसरातून करण महेश डांगे वय 18 याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यानं खुनाची कबुली दिली। त्याच्या कबुलीनुसार शंकर बापू बनसोडे, राजू सचिन काळोखे, शुभम संजय कांबळे आणि 3 अल्पवयीन मित्रांनी मिळून हा खून केला। दिनांक 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता कोयना कॉलनीतील माळ्यावर हे तरुण मोबाईलवर गेम खेळत असताना आशुतोष तिथं आला। त्यावेळी त्याने करण डांगेच्या आई व बहिणीबद्दल अश्लील शिवीगाळ केली। याचा राग आल्यानं करण व त्याच्या मित्रांनी लाकडी बॅट आणि दगडानं आशुतोषवर हल्ला चढवला। मारहाणीत आशुतोष गंभीर जखमी झाला आणि जागीच मृत्यू पावला। त्यानंतर आरोपींनी मृतदेह शांतीप्रकाश घाटाजवळ पंचगंगा नदीकाठी फेकून दिला। त्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींच्या शोधासाठी वेगवान कारवाई केली। शंकर बनसोडे आणि राजू काळोखे हे दोघे कराड येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना तावडे हॉटेल येथून ताब्यात घेतलं। शुभम कांबळे आणि 3 बालकांना गांधीनगर परिसर कावळा कावळे स्टँड परिसरातून अटक करण्यात आलं। चौकशीत सर्वांनी खून केल्याची कबुली दिली आहे। अटक करण्यात आलेले आरोपी याप्रमाणे आहेत: शंकर बापू बनसोडे वय 19 राहणार गांधीनगर, राजू सचिन काळोखे वय 20 राहणार गांधीनगर, शुभम संजय कांबळे वय 19 राहणार गांधीनगर, करण महेश डांगे वय 18 राहणार गांधीनगर, तसेच 3 विधी संघर्षग्रस्त बालकांचाही यात समावेश आहे। सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, राजू कांबळे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संतोष बर्गे, अमित मर्दाने आणि अरविंद पाटील यांनी बजावली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।